तसं संजय निरुपम जे आहे, संजय राऊतांनी असा दावा केला आहे की काँग्रेस ज्या काही जागा आहे मुंबईच्या 6 जागापैकी 4 जागा आम्हाला मिळायला पाहिजे असं म्हटलं जात आहे. त्यातमध्ये तुमच्याही मतदारसंघाची एक जागा आहे, ते काय सांगा? आणि माझा तुमचा असा काही प्रश्न नाही आहे. ज्या सीटवर चांगले कॅन्डिडेट आहे, ज्या सीट आम्ही निवडून येऊ शकतो त्या सीटवर क्लेम केला पाहिजे. मुंबईमध्ये 3 सीटचा असा वाटप मिनिमम असं झाला पाहिजे. आणि जरी समजा काहीतरी वेगळा करायचा आहे तर तुम्ही मीडियामध्ये जाऊन सांगू नका ना. तुम्ही इंडिया ब्लॉकच्या मिटिंगमध्ये बसता, तिकडे चर्चा करा. आणि नाही तर तो जो आमचे काँग्रेस पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाकडे तुमच्याकडे ॲक्सेस आहे, त्यांच्याकडून जाऊन बोला. तुम्ही उगाच असा एकदम की एवढा सीट माझ्या पाहिजे असं सांगू नका, बोलू नका. हा निवेदन आहे. ज्या पद्धतीने चर्चा होती आहे की शिवसेना 4 जागेवर दावा करते, मागच्याच त्यांना 3 जागा मिळाल्या, त्यामुळे ऑब्व्हियसली काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आघाडीतील आहे, चर्चा अजून झालेली नाही आहे. आता यावेळी जो काँग्रेस, NCP आणि शिवसेनेच्या अलायन्ससाठी जो पॉईंट ऑफ रेफरन्स आहे ना, तो 2019च्या निवडणुकी होऊ शकत नाही. कारण 2019 आणि 2024मध्ये फार फरक झालेला आहे, चेंज झालेला आहे ना. आता दुर्दैव आहे, पण शिवसेनामध्ये एक भयंकर फाटाफुटी झालेली आहे. NCPला पण दुर्दैव आहे, मी दुर्दैव एक्सेप्ट करतो, पण तो फॅक्ट आहे. भयंकर फाटाफुटी. तुमच्याकडे किती वोट आहे कोणाला माहीत नाही. तो असा तुम्ही 2019 धरून तुम्ही असा कुठल्या प्रकारचं नेगोशिएशन करू नका. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.